आपले दैनंदिन जीवन जगताना काही अशा गोष्टी असतात की ज्या आपण आवर्जून केल्या पाहिजेत आणि काही अशा गोष्टी असतात ज्या आवर्जून टाळल्या पाहिजेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी ऐकून तुमच्या आयुष्यामध्ये थोडा ना थोडा बदल नक्की होणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या मुद्द्यामध्ये स्वतःचा आदर कसा करावा ते पाहूया. 1. जे लोक तुम्हाला विचारत नाहीत, किंमत देत नाहीत, तुमच्या भावनांचा विचार करत नाहीत, त्यांना भाव देणे, त्यांचा विचार करणे आजच्या आज लगेच थांबवा. 2. दुसऱ्याच्या जीवावर, दुसऱ्यांकडून अपेक्षा करून दुसऱ्याच्या आदरावर जगणे सोडले पाहिजे. स्वतः खंबीर बनले पाहिजे. 3. ज्या वेळेला लोक प्रमाणाबाहेर तुमचा अपमान करतात, तुम्हाला आदर देत नाहीत, त्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी आवाज उठवा. स्वतःसाठी त्यांना योग्य ते उत्तर द्या. 4. सतत लोकांना अवेलेबल, हजर राहू नका. विशेषतः जे लोक तुम्हाला व्हॅल्यू देत नाहीत त्यांना अजिबात व्हॅल्यू देऊ नका. 5. स्वतःच्या वेळेची, भावनेची स्वतःमध्ये गुंतवणूक करा. नेहमी आनंदी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करा. 6. बोलण्यापूर्वी एकदा विचार करा, कारण आपण कसे बोलतो यावरच समोरचा व्यक्ती आपल्याशी कसा वागतो हे अवलंबून असते. आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरूनच लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात. 7. नेहमी नीटनेटका आणि स्वच्छ पोशाख वापरा. व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यासाठी गरजेची असेल ती प्रत्येक गोष्ट वापरताना. 8. स्वतःच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणि बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा. 9. ज्या ठिकाणी तुम्हाला किंमत नाही तेथे जाऊ नका आणि ज्या व्यक्तीला तुमच्या बोलण्याची, तुमच्या शब्दाची किंमत नाही तेथे तुमचे मत मांडू नका. शांत रहा. मित्रांनो, आपलेच लोक आपल्याला त्रास का देतात माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया. 1. आपण त्यांना योग्य वेळेला उत्तर देत नाही. आपल्याशी त्यांना जसं वागायचं आहे तसं वागू देतो आणि त्यांचा अन्याय सहन करत राहतो. म्हणून ते लोक आपला गैरफायदा घेतात आणि आपल्याला त्रास देतात. 2. समोरचा व्यक्ती अतिशय आपल्याला त्रास देत असेल तर आपल्याही स्वभावामध्ये काहीतरी चुका असू शकतात. आपणही त्याला काहीतरी चुकीचं बोलत असू. आपल्यामुळे न कळत त्याच्यावर काहीतरी अन्याय होत असेल, म्हणूनच तो व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल हे समजून घेणे म्हणजे समजूतदारपणाचे लक्षण आहे. 3. नात्यामध्ये संवाद नसणे हे आपल्याच लोकांकडून त्रास होण्याचे महत्त्वाचे कारण असू शकते. नात्यामध्ये संवाद हवा, अबोला नको. आपलेच लोक आपल्याला त्रास देत असतील तर आपले स्पष्ट मत त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय तक्रार आहे ते एकदा त्यांना स्पष्टपणे सांगा. यामुळे बऱ्याच प्रमाणात समोरच्या व्यक्तीकडून त्रास कमी होऊ शकतो. 4. स्वतःलाच कमी लेखणे. या सवयीमुळे समोरचा व्यक्ती साहजिकच आपल्याला किंमत देणार नाही. आपण स्वतःलाच किमती मानत नसू, स्वतःवर प्रेम करत नसू तर समोरचा व्यक्ती आपल्याला किमती समजणारच नाही किंवा आपल्याला जवळ करणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करा. बघा, जग आपोआप तुमच्यावर प्रेम करेल. 5. रागराग, चिडचिड करणाऱ्या लोकांचा स्वभाव कोणालाच आवडत नाही. एखादी व्यक्ती सतत रागराग, चिडचिड करून कुटुंबातील लोकांना त्रास देत असेल तर अशा व्यक्तींशी कोणीही चांगलं वागत नाही तर त्रास देण्याचाच प्रयत्न करतात. त्यानंतर मित्रांनो, आपली प्रगती का होत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया. 1. पहिलंच कारण म्हणजे फक्त बोलायचं, करायचं तर काहीच नाही. 2. लोक काय म्हणतील याचाच विचार सतत करत बसायचं. 3. मी खूप बिझी आहे, मला खूप काम आहे, मी खूप कष्ट करतो असा गैरसमज स्वतःला करून घेणे. 4. शॉर्ट टाइम विचार करणे, लॉंग टर्म नाही. 5. अपयशी होण्याची भीती मनामध्ये असणे. 6. तुम्ही स्वप्न बघता पण स्वप्नांसाठी काहीच धडपड करत नाही. त्यानंतर 7. वाईट संगतीत राहणे. 8. वेळ वाया घालवणे, वेळेची किंमत न करणे आपल्या अपयशाचे पहिले कारण आहे. 9. दुसऱ्यावर अवलंबून राहणे, कोणीतरी मला मदत करेल याची सतत अपेक्षा करून स्वप्नाकडे जाण्यासाठी विलंब करणे हे आपल्या प्रगती न होण्याचे कारण असते. 10. नको त्या गोष्टींना जवळ करणे म्हणजेच सतत विचार करणे, टाइमपास करणे, वाईट लोकांच्या संगतीत राहणे या गोष्टी असू शकतात. म्हणजेच या गोष्टी निगेटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी जवळ ठेवणे म्हणजे अपयशाकडे जाणे होय. तर मित्रांनो, नेहमी आनंदी राहण्यासाठी या गोष्टी आवर्जून करा. 1. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आनंद बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका. तो स्वतःच्या अंतर्मनात असतो. त्यामुळे स्वतः आनंदी राहायचं असेल तर अंतर्मनात आनंद शोधा. 2. मला आनंदी राहायचं आहे, मी आनंदीच नाही या विचाराने सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कधीही जबरदस्ती आनंदी राहू शकणार नाही.
आनंद ही कृती अंतर्मनातून निर्माण करायची असते. 3. ज्या गोष्टी, जे लोक किंवा कोणतीही परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसेल तर सर्व काही वेळेवर सोडून द्या, टेन्शन घेऊ नका. 4. आपल्या समस्यांबद्दल, आपल्या अपयशाबद्दल, संकटाबद्दल इतरांना दोष देऊ नका आणि स्वतःलाही देऊ नका. खंबीरपणे त्या संकटांना, समस्यांना सामोरे जायला शिका. 5. नेहमी हसत राहणे म्हणजे आनंद नाही. आनंद म्हणजे मनात समाधान आणि प्रसन्नता असली पाहिजे. 6. आनंदी राहण्यासाठी मानसिक आरोग्याची अतिशय काळजी घ्या. सकस आहार घ्या, व्यायाम करा, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा. 7. नेहमी आनंदी राहायचं असेल तर प्रत्येकाला आनंदी, खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जो तो ज्याच्या त्याच्या मनाचा राजा असतो. आपण आपल्या मर्जीने जगायचं आणि समोरच्याला त्याच्या मर्जीने जगू द्या. 8. खरा आनंद, समाधान हे गरजूंना मदत करण्यात आहे. त्यामुळे आपल्या परिस्थितीनुसार आपल्याकडे जे काही आहे ते थोडेफार दान करण्याचा प्रयत्न करा. 9. आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी वेळ काढा, त्यांच्यावर मनापासून प्रेम करा, प्रामाणिक राहा आणि नात्यामध्ये आनंद शोधा. 10. स्वतःला अतिशहाणे समजू नका. अहंकार, घमंड स्वभावामध्ये येऊ देऊ नका. जगणे नेहमी साधे, सरळ असावे. स्वतःच्या चुका शोधा आणि त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. आपले सरळ राहणे, वागणे आपल्याला आनंदी जीवन देऊ शकते. 11. दिखाव्याच्या जगामध्ये स्वतःला गुंतवू नका. आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये समाधानी राहा. 12. समोरच्या व्यक्तीची प्रगती झाली म्हणून त्याच्याशी ईर्ष्या, तुलना करू नका. नेहमी सकारात्मक विचार करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या, ध्येयाकडे लक्ष द्या आणि आनंदी राहा. मित्रांनो, या गोष्टी आजच्या आज लगेच सोडा. 1. सोशल मीडियावर म्हणजेच मोबाईलवर आपला किमती वेळ वाया घालवणे सोडून द्या. 2. माझं कसं होईल या गोष्टीचा विचार करत बसू नका. 3. सतत कामाचं टेन्शन घेऊ नका. 4. कोणत्याही ठिकाणी, परिस्थितीमध्ये रडणं सोडा. संधी शोधा आणि त्या संधीचं सोनं करायला शिका. 5. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर आजच्या आज लगेच आळस करणे सोडा. आजचे काम उद्यावर ढकलणे सोडा. 6. व्यायामाचा कंटाळा करणे सोडा. 7. अतिविचार करणे सोडा, कारण या अतिविचारामुळेच पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकते. तर मित्रांनो, या गोष्टी अगदी ऐकायला छोट्या वाटतात, पण या गोष्टी जर आपण सोडल्या नाहीत तर आपल्या आयुष्यात आपण काही सिद्ध करू शकत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ अगदी छोटा पण महत्त्वाचा आहे. ऐका आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. चला तर पुन्हा भेटूया अशा सकारात्मक विचारांबरोबर. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.